नमस्ते मुलांनो, मराठीच्या या क्लासमध्ये मी रेखा टीचर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. मुलांनो, मागील भागात आपण सिंह आणि बेडूक या कथेचा अभ्यास केला व ती कथा तुम्ही निबंध वहीत देखील लिहिली असेलच. पुढील 10वी कविता बैलपोळा यावर्षी आपल्या अभ्यासिकेत नाही, म्हणजेच ओमिट आहे. त्यामुळे पुढील पाठ 11वा इंधन बचत याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता इंधन म्हणजेच काय? इंधन म्हणजेच ज्वलनशील जळाऊ पदार्थ जसं रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस हे सगळे काय आहेत? इंधने आहेत. ईंधन का उपयोग पकाने और ऊष्मा प्राप्त करने के लिए व्यापक रूप से किया जाता है. ईंधन यानी ईंधन क्या है? जैसे हम खाना पकाते हैं या फिर कोई ऊर्जा, यानी हमें जब हीट चाहिए, गर्म ऐसा कुछ प्राप्त करना है तो हमें ईंधन का उपयोग ज़रूर करना पड़ता है. ईंधन अभी बहुत कम मात्रा में बचत है, क्योंकि क्या होगा है, जैसे जनसंख्या बढ़ती जा रही है, जशी जशी पॉप्युलेशन जनसंख्या वाढत चालली आहे, दिवसेंदिवस इंधन आपल्याला कमी पडत आहे. कारण इंधन ही काय आहे? नैसर्गिक साधन संपत्ति. ईंधन क्या है? हम बना नहीं सकते. ईंधन हमें निसर्ग से म्हणजेच निसर्गातून प्राप्त होणारे असे एक इंधन आहे. आता इंग्रजीत इंधनाला काय म्हणतात? फ्यूल. इंधनाचा अर्थ काय आहे इंग्रजीत? फ्यूल. तर आपण कोणकोणते फ्यूल यूज करतो, म्हणजे कोणकोणते इंधन वापरतो? गॅस, पेट्रोल, डिझेल ही सगळी काय आहेत? इंधने आहेत. यापासून आपल्याला हीट मिळत असते, म्हणजेच ऊर्जा मिळत असते. जे पदार्थ जळतात त्या पदार्थांनाच काय म्हणतात? इंधन असे म्हणतात. आणि इंधन कशा प्रकारे सेव करायचे, मतलब यानी उसकी बचत कैसी करनी चाहिए, या इंधनाची बचत कशा प्रकारे करायची हे आपण आपल्या या पाठात पाहणार आहोत. लेसनमध्ये दिनू आणि फातिमा हे दोघे काय आहेत? फ्रेंड आहेत. यानी दिनू और फातिमा ये दो दोस्त है और ये दोनों की आपस में बातचीत हो रही है. म्हणजे या दोघांमध्ये काय चाललेला आहे? संवाद. संवाद म्हणजेच काय बाळमित्रांनो? संवाद म्हणजेच कम्युनिकेशन. हे दोघे काय बोलत आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला इंधन कशा प्रकारे आपल्याला सेव्ह करायचे आहे, त्याची बचत कशी करायची आहे हे आपल्याला या पाठातून समजवण्यात आले आहे. हा पाठ अतिशय छोटा पाठ आहे आणि समजण्यास एकदम सोपा आहे. आता मी एक पॅसेज म्हणजेच पॅरेग्राफ वाचते, तुम्ही लक्ष द्यायचे आहे. दिनूची आई आजारी होती. तो स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत होता. दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती. त्याने तिला घरात बोलवले. ते या ठिकाणी दिनू नावाचा मुलगा आहे. मतलब यहाँ क्या है? दिनू नाम का एक लड़का है. वो लड़का मतलब समझो आप ही के एज का होगा. मतलब आप जैसे 5th स्टैंडर्ड में हो तो वैसे ही वो लड़का भी कैसे होगा? आप ही के एज का होगा. आणि त्याची आई काय होती? आजारी असल्यामुळे तो आईला चहा करून देत होता. उसकी माँ बीमार थी, इसलिए उसने क्या सोचा कि माँ को मैं चाय बना के दूँ. स्वयंपाकघर म्हणजेच काय? किचन. तो किचनमध्ये चहा बनवत होता. त्याची आई आजारी होती. आजारी म्हणजेच काय बालमित्रांनो? सिक म्हणजेच बिमार. तिला ताप आल्यामुळे ती झोपली होती. दिनू आईला मदत करण्यासाठी चहा बनवत होता. तुम्ही सुद्धा तुमच्या आईला घरकामात मदत करत असाल
कपडे वाळत घालणे किंवा दोरीवरचे कपडे काढणे, त्या कपड्यांच्या घड्या घालणे म्हणजेच फोल्ड करणे किंवा छोटी मोठी काही कामं, कधी केर काढणे यानी झाड़ू मारना, ऐसे छोटे जो काम होते हैं वो छोटे छोटे काम आप अपनी माँ को ज़रूर मदद करते होगे. या छोट्या कामात तुम्ही आईला मदत करत असाल. दिनूसुद्धा त्याची आई आजारी होती म्हणून चहा करत होता. एवढ्यात दारावरची बेल वाजली. दारावरची बेल म्हणजेच काय? डोरबेल बज गई यानी दरवाजे के बाहर जो बेल होती है टिंग टोंग, तो वो बेल बज गई और दीनू ने क्या किया? दरवाज़ा खोला. तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा होती. समोरच त्याला कोण दिसलं? त्याची वर्गमैत्रीण म्हणजेच कोण? क्लासमेटचं नाव काय होतं? फातिमा. त्याने तिला घरात बोलवले. यानी दरवाजे के बाहर कौन आई थी? उसकी क्लासमेट आई थी और उसने क्या किया? अपनी क्लासमेट का नाम क्या था? फातिमा. उसको अंदर आने के लिए कहा. फातिमा जवळपासच राहत असावी त्यामुळे दिनूकडे आली होती. दिनूने फातिमाला घरात यायला सांगितले. फातिमा घरात आल्यावर दिनू आणि फातिमा यांच्यात संभाषण मतलब क्या है? बातचीत, संवाद, कम्युनिकेशन. कोणते? ते आपण पुढील पैसेजमध्ये मतलब पैराग्राफ में हम लोग आगे देखने वाले. यानी दीनू और जैसे फातिमा अंदर आ गई तो दीनू और फातिमा उन दोनों में क्या बातचीत हो गई ये हमें अगले पैसेज में अभी देखना है. ओके, तो मैं अभी ये पैसेज पढ़ती हूँ, आप लोग थोड़ा सा ध्यान दीजिए. दीनू, फातिमा, ये बस. फातिमा, दिनू काय करतोस? दिनू, आईसाठी चहा करतोय. तुझ्यासाठीही करू का? फातिमा हसत नको, मी चहा घेत नाही. काय रे, 1 कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं? दिनू, काय बिघडलं? फातिमा, अरे छोटं पातेलं घेतलं असतंस तर पाणी लवकर उकळलं असतं. दिनू, हे माझ्या लक्षातच आलं नाही. फातिमा, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो, इंधनाची बचत, गॅसची बचत झाली असती. समजलं? दिनू, समजलं आणि लक्षातही आलं. दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला. तो देखो बच्चों, हमने ये अभी पढ़ा है. इसमें दीनू और फातिमा इन दोनों में क्या हो गई है? बातचीत हो गई है, मतलब कम्युनिकेशन. उन दोनों में क्या बातचीत हो गई है तो हमने अभी पढ़ा है. ठीक है, अभी हम लोग थोड़ा सा इसे समझ लेते हैं. चला पाहू मी ते. तर दिनूने फातिमाला घरात बोलावले. ये बस. त्यावर फातिमा दिनूला विचारू लागली की तू काय करतोस? त्यावर दिनू म्हणाला, माझ्या आईची तब्येत ठीक नसल्यामुळे मी तिच्यासाठी चहा करतोय आणि तू आली आहेस तर तुझ्यासाठीही मी चहा करू का? त्यावर हसत फातिमा म्हणाली, नको, मी चहा घेत नाही. फातिमा म्हणाली, मला चहा आवडत नाही. फातिमाने पाहिले गॅसवरती त्याने काय ठेवले होते? मोठे पातेलं म्हणजेच मोठं पातेलं म्हणजेच काय? बेसल यानी बड़ा बर्तन. उसने क्या किया था? फातिमा ने जब उसे पूछा कि दिनू तू क्या कर रहा है? दिनू ने क्या कहा? मेरी माँ बीमार है इसलिए मैं माँ के लिए क्या कर रहा हूँ? चाय बना रहा हूँ. तो फातिमा ने जब देखा तो दिनू ने क्या किया था? गैस के ऊपर एक बड़ा बर्तन रखा था.
तो फातिमा देख रही थी और दीनू ने पूछा क्या आप भी चाय पियोगे। फातिमा ने कहा नहीं नहीं। हंसते हंसते फातिमा क्या बोली कि नहीं, मुझे चाय बिल्कुल पसंद नहीं है। ऐसे दोनों में बातचीत चालू है। तो फातिमा त्याला एकदम आश्चर्याने यानी सरप्राईज से यानी आश्चर्यजनक बोलली की काय रे, 1 कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं? तुला तर आईसाठी म्हणजेच एकटीसाठी 1 कप चहा करायचा आहे आणि त्यासाठी केवढं मोठं भांडं घेतलं आहेस? त्यावर दीनू म्हणाला, 1 कप चहा करण्यासाठी जर एवढं मोठं पातेलं घेतलं तर काय प्रॉब्लेम आहे? काय बिगड़लं? यानी फातिमा ने जब उसे कहा कि 1 कप अपनी माँ के लिए चाय बनाने के लिए आपने इतना बड़ा बर्तन रखा है, इतना बड़ा आपने बर्तन क्यों रखा? तो दीनू की तो समझ में नहीं आया। दीनू ने कहा क्या होता है, उसमें क्या प्रॉब्लम है, मैंने क्या किया है, बड़ा बर्तन ही तो रखा है। ऐसे इन दोनों में बातचीत हो रही है। तो पातेलं घेतलं असतं तो फातिमा क्या कहती अभी देखो। फातिमा म्हणाली, बघ अरे छोटं पातेलं घेतलं असतंस तर पाणी लवकर उकळलं असतं। फातिमाने दिनूला समजवलं, अरे दिनू, जर तू छोटं भांडं घेतलं असतंस तर छोट्या भांड्यांमध्ये चहा करण्यासाठी आपण जे पाणी उकळवतो, उकळणे म्हणजेच काय, बॉईल करणे, बॉईल याने गरम करना, पाणी को गरम करना, ते पटकन गरम झालं असतं, छोट्या भांड्यात लवकर गरम झाले असते। त्यावर दिनू म्हणाला, माझ्या हे लक्षातच आले नाही। दिनू म्हणाला, तू सांगतेस ते बरोबर आहे, पण आईसाठी चहा करण्याच्या नादात माझ्या लक्षातच आलं नहीं। मतलब फातिमा ने क्या किया, फातिमा ने उसे समझाया कि अगर आप छोटा बर्तन रखते तो क्या हो जाता था, पानी जल्दी गर्म हो जाता था और आपकी चाय भी जल्दी बन जाती थी। फिर दीनू के बाद में ये समझ में आया, फिर दीनू के ध्यान में आया। दीनू ने कहा, हाँ हाँ फातिमा, आप जो कह रही है वो करेक्ट है, यानी बराबर है। मुझे मतलब मैं माँ के लिए जैसे चाय बनाने के लिए फटाफट काम कर रहा था, मेरे ध्यान से ही निकल गया कि मुझे छोटा बर्तन रखना चाहिए था। आप क्या कर रही हो, सही बोल रही हो। ऐसा कोण म्हणालं, दिनू म्हणाला। कोणाला म्हणाला, फातिमाला। कारण फातिमाने काय सांगितलं त्याला की आपण छोटं पातेलं ठेवायला हवं, त्यामुळे पाणी काय होतं, लवकर उकळलं जाते आणि गरम हो सकता है। असं दोघांमध्ये काय झालेलं आहे, संवाद याने बातचीत चालू आहे। मग गरम झाले असे त्यावर दिनू म्हणाला, हो माझ्या लक्षातच आलं नाही, बरोबर आहे तुझं, चहा करण्याच्या नादात माझ्या लक्षातच आलं नाही, या छोट्या पातेल्यामध्ये चहा लवकर उकळतो हे मला समजलंच नाही। त्यावर फातिमा काय म्हणते, बघ अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि इंधनाची बचत म्हणजेच गॅसची बचतही झाली असती। यानी फातिमा क्या कहती है, देख अगर तो छोटा बर्तन लेता तो क्या होता, पानी जल्दी गर्म हो जाता, तेरी चाय भी जल्दी हो जाती और आपकी गैस की क्या हो जाती, बचत होती। गैस यानी किसकी बचत हो जाएगी, ईंधन की, यानी फ्यूल की बचत हो जाएगी। ऐसे फातिमा ने क्या किया है, दिनू को समझाया है। समजलं असं दिनू म्हणाला। फातिमा त्याला सांगते की तू छोटं पातेलं घेतलं असतंस तर लवकर पाणी बॉईल झालं असतं आणि चहासुद्धा तुझा लवकर झाला असता। आता मोठं पातेलं घेतलंस त्यामुळे पाणी बॉईल म्हणजे गरम होण्यासाठी खूप वेळ लागणार, चहा बनवण्यासाठी देखील भरपूर वेळ लागणार आणि तेवढाच तुझा गॅससुद्धा संपणार। मतलब फातिमा ने क्या कहा, अगर तूने बड़ा बर्तन लिया है अब बड़ा बर्तन के लिए, बड़ा बर्तन गर्म होने के लिए गैस भी ज़्यादा लगेगी, वक्त भी ज़्यादा लगेगा और तेरी गैस भी जल्दी ख़त्म हो जाएगी। ऐसे फातिमा ने दिनू को समझाया है। आणि छोटं पातेलं घेतलं असतं तर हे सगळं लवकर झालं असतं आणि गॅस सेव्ह झाला असता, मतलब बचत हो जाती है।
असं तिने त्याला समझावण्याचा प्रयत्न केला है। फातिमा ने दीनू को बहुत अच्छी तरह समझाया है कि कैसे ईंधन की बचत, यानी कोई भी ईंधन हो तो उसकी बचत करना बहुत ज़रूरी है, क्योंकि ईंधन हमें क्या होता है, कहाँ से मिलता है, ज़मीन के अंदर से। ईंधन एक नैसर्गिक साधन संपत्ति है, इसे हम बना नहीं सकते है। इसे क्या होता है, इसे निसर्ग से यानी ज़मीन के अंदर से ही हमें ये मिल सकता है। इसलिए बढ़ती जनसंख्या देखते हुए, यानी जैसे जैसे पॉपुलेशन बढ़ रहा है तो वैसे वैसे हमें ईंधन सेव करना बहुत ज़रूरी है। तो असता तर गॅसही सेव्ह झाला असता। ऐसे इन दोनों में बातचीत हो गई। समजलं का तुला? दिनू म्हणाला, समजलं आणि लक्षातही आलं। मग दिनूने कपात चहा ओतला आणि आईला नेऊन दिला। तर अशा प्रकारे या फातिमाने दिनूला फ्यूल म्हणजेच इंधनाची कशी बचत करावी हे सांगितले आहे आणि दिनूच्या देखील हे लक्षात आले आहे। तर मुलांनो, तुमच्या देखील लक्षात आले असेल की कशा प्रकारे आपण गैस की बचत करावी। तो बच्चों, ये दिनू को बहुत अच्छी तरह समझ में आ गया है अभी कि गैस कैसे सेव करना चाहिए, मतलब कौन से भी ईंधन उसकी बचत करना बहुत ज़रूरी है। और इस लेसन में हमने क्या किया है कि गैस कैसे सेव करना है ये हमने अभी सीखा है। तर गॅसची बचत आपण करू शकतो। तर तुमच्या देखील हे लक्षातच आलं आहे। ओके, आता अपन काय करायचं आहे, एखादं पानी गर्म करण्यासाठी आप भी अगर पानी गर्म करते हो तो क्या करना चाहिए, उसके ऊपर एक ढक्कन रखना चाहिए। म्हणजे पाणी गरम करण्यासाठी काय करायचं असतं, त्या पातेल्यावर झाकण ठेवायचं आणि त्यामुळे काय होतं, आणि जेवढं पाणी असेल तेवढंच छोटंसं पातेलं घ्यायचं आणि मग त्यामुळे काय होईल, गॅसची बचत होईल। गॅसची म्हणजेच आपल्या इंधनाची बचत होईल। समजलं बाळांनो? म्हणजे आपण आता काय शिकलो आहोत, इंधन बचत हा पाठ आपण पाहिला आहे। मग तुम्हीही इंधनाची बचत करायला शिकला आहात। थँक्यू।